हा जो कुणी माणूस असेल तो कुणीही असो, कुठल्याही विचाराचा असो, याला शिक्षा व्हायला हवी. मुळात आपण आता सांगताय खरं की हा ठाकरेंच्या सेनेशी संबंधित आहे. पहिली गोष्ट तर आमचा याच्यावर विश्वास नाही, त्याचा संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. पण समजा जरी कुणी असं भासवतही असेल की होय मी ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित आहे, तर तरी सुद्धा याला असं करायला कुणी भाग पाडलं, कुणी सांगितलं आणि त्याने असं का केलं? कारण हा कुठल्याच म्हणजे हा स्वतः शिवसैनिक म्हणूनच घेऊ शकत नाही असं एक वागणारा माणूस. त्यामुळे पहिलं तर याला कठोरात कठोर शासन होणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे की या सगळ्यांच्या पाठीमागे कोण मास्टर माइंड आहे त्याचा सुद्धा शोध झाला पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये उपेंद्र गुणाजी पावसकर जे नाव पुढे येत आहे, त्यांचे बंधू श्रीधर पावसकर हे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते तसा दावा त्यांनी केलेला आहे. श्रीधर पावसकर हे आपल्या पक्षात आहेत? नाही, मी पहिल्यांदाच हे नाव ऐकते. असं कुठलंही नाव मी याच्या आधी अजिबात ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मला याची म्हणजे नाहीच आहे, आमच्याकडे असा कुठल्याही नावाचा माणूस नाहीये. आता ही एक नवीन फॅन्टसी आलेली आहे. मला वाटतंय की आता मी इतक्यात याच्यावर काहीच व्यक्त होत नाही, कारण माझ्याकडे आताही बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत. पण मला वाटतं की मी आधी पूर्ण सगळी माहिती घेईन आणि निश्चितपणे मी उद्या याच्यावर व्यक्त होईल. नाही सुषमाताई, कारण याच्यावर प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत, कारण जी कोणी व्यक्ती आहे तिनं थेटपणे श्रीधर पावसकर जे त्यांचे बंधू आहेत त्यांचं आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या दोन भावांच्या प्रॉपर्टीच्या सगळ्या वादामध्ये मध्यस्थी करतायत, पोलीस तक्रार घेत नाहीयेत, अशा स्वरूपाची मांडणी या आरोपीनं केलेली आहे आणि जी अर्थातच गंभीर आहे, आपल्यालाही मान्य असेल. हास्यास्पद आहे, ही गंभीर असण्यापेक्षा सुद्धा ही हास्यास्पद आहे. आणि अशी हास्यास्पद माहिती जेव्हा समोर येते तेव्हा त्यावर मी काहीतरी व्यक्त व्हावं असं मला खरंच अजिबात वाटत नाही. बर, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आहे, ही सगळी जी माहिती समोर येते आहे ती हास्यास्पद आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या घटनेच्या मागे जो कोणी व्यक्ती आहे, ज्यानं कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं आणि त्याला शिक्षा व्हायला हवी अशी भूमिका अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेनं मांडलेली आहे. तर भाजपनं सुद्धा यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे, जी कोणी व्यक्ती आहे तिच्यापर्यंत पोहोचायला हवं आणि त्या सगळ्या गोष्टींचा छडा लागायला हवा.